जर किशोरीताई पेडणेकर किंवा स्नेहलताई अंबेकर ह्या जर महापौर होऊ शकतात, तर मग मी सामान्य असून नगरसेवक का नाही बनू शकत? जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात किंवा नगरसेवक म्हणून तुम्हाला जर संधी मिळाली, तर या 198 वॉर्डसाठी महिलांसाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले जातात? नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारीची इच्छा दाखवलेली आहे आणि असाच विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पुन्हा आलेलो आहे. मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईतील वॉर्ड क्रमांक 198 हा अतिशय प्रसिद्ध असलेला आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा हा 198 हा वॉर्ड आहे आणि याच वॉर्डमधून शिवसेना शिंदेच्या कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारीबद्दल इच्छा दाखवली आहे. शाखा प्रमुख भूषण कांबळे यांच्या पत्नी भाग्यश्री भूषण कांबळे या आपल्या सोबत जोडलेल्या आहेत. ताई नमस्कार. नमस्कार, जय महाराष्ट्र. काय सांगताय? आपण उमेदवारीबद्दल इच्छा दाखवलीत आणि आम्हाला हे कळलं म्हणून आम्ही मुलाखतीपर्यंत आपल्यापर्यंत आलेलो आहे. काय सांगताय 198 वॉर्ड बद्दल आणि काय आपला पूर्ण परिचय द्या. जय महाराष्ट्र. माझं नाव भाग्यश्री भूषण कांबळे. माझे पती गेले 4 वर्ष शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे आणि बोलायला गेलं तर मला जर पक्षाने संधी दिली तर विभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी शिंदे साहेबांची लाडकी बहीण म्हणून दिवस रात्र कार्यरत राहीन. प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास. बरोबर आहे. भाग्यश्रीताई, ह्या वॉर्डकडे कसं बघताय? काय वाटतं तुम्हाला? इकडच्या काय प्रलंबित विषय आहेत, काय समस्या आहे, कशा पद्धतीने बघताय? भूषण कांबळे सतत कार्यरत असतात, कुठे ना कुठेतरी त्यांच्या ऍक्टिव्हिटी दिसतात या विभागामध्ये. कसं बघता तुम्ही? मी बघायला गेलं तर पक्षासाठी नवीनच उमेदवारीसाठी केलेलं आहे, पण माझ्यासोबत माझे मिस्टर त्यांची जी 4 वर्षाची कार्यकारिणी आहे, तसेच आमच्या शाखा प्रमुख पूजाताई बारिया यांच्यासोबत म्हणजे मी त्यांचं सर्व बघत आली. त्यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमामध्ये बघत आली की त्यांची कामं कशी आहेत, काय आहे. त्यामुळे मला असं वाटलं इच्छुक राहावं आणि आमच्या म्हणजे 4 वर्ष ज्यांनी झटाटीने आमच्या पक्षामध्ये काम केलं असे आमचे प्रशांत अण्णा गवस आणि विभाग प्रमुख दत्तासाहेब नरवणकर त्यांच्या कामाला प्रेरित होऊन मी असं इच्छा व्यक्त केली की मला उभं राहण्याची इच्छा आहे. तुमच्या स्वतःच्या सामाजिक बॅकग्राऊंड म्हणजे आपली पार्श्वभूमी, सामाजिक राजकीय पार्श्वभूमी किंवा तुमचं शिक्षण किंवा इतर काही अनुभव किंवा इतर काही गोष्टी तुमच्या त्या देखील सांगा, त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. महिलांसाठी बचत गट खोलणे किंवा कोणाच्याही काही समस्या असतील असं लोकांचे प्रश्न सोडवणे, ह्यासाठी माझी इच्छा आहे. जर किशोरीताई पेडणेकर किंवा स्नेहलताई अंबेकर ह्या जर महापौर होऊ शकतात, तर मग मी सामान्य असून नगरसेवक का नाही बनू शकत? बरोबर. भूषण कांबळे, आम्ही आपल्यापर्यंत येतो. असं म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. काय सांगाल भाग्यश्री ताईंबद्दल? आपण त्यांना आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे. जय मास्टर. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 198 प्रभागामध्ये आम्ही काम करत असताना गेली 4 वर्ष आम्ही पक्षाचं काम करतोय. काम करत असताना आम्ही पण इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला उमेदवारी कधी जर आमचा आरक्षण लागला असतं, प्रभाग राहिला असता, तर आम्ही पण एक उमेदवारीसाठी आम्ही इच्छा व्यक्त केली होती. पण योगायोग असा झाला की आमच्याकडे अजूनपर्यंत एक उमेदवार नव्हता आणि योगायोग माझी पत्नी ओबी समाजामध्ये प्रभागातून येत असल्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की चला ठीक आहे, मला नाही भेटली किंवा पूजा बेन आपली बारी आहे तिला नाही भेटली. आणि खास करून आमच्या वॉर्डला आमची अशी इच्छा होती की आमची विधानसभा समन्वयक प्रशांत गवस गेली 4 वर्ष या प्रभागामध्ये कुठलं मंडळ असून दे, गणपती, नवरात्र उत्सव, दहीकाला उत्सव किंवा दिवाळी असे कोणतेही भांडारा किंवा सामाजिक काम असून दे, सडळ असते त्यांनी मदत केली. त्यांच्यासाठी आम्ही या वॉर्डला आम्ही खूप प्रयत्न करतो की हा वॉर्ड कधी ओपन होतोय आणि त्यांना कधी उमेदवारी मिळते. पण योगायोग त्यांच्या पण नशिबात नाही आणि आमच्या पण नशिबात नाही. पण गवस साहेबांना मी असा प्रश्न की साहेब जर दुसऱ्यांना जर उमेदवारी देण्यापेक्षा आणि दुसऱ्यांना आपल्या प्रभागामध्ये आणण्यापेक्षा आपल्याकडे आपल्या घरातला जे उमेदवार असेल तर आपण तो डबल पॉवर मेहनतीने आपण तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. मग जेव्हा गवस साहेबांनी सांगितलं, विभाग प्रमुख दत्ता नरवणकर साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं आहे. साहेबांनी सांगितलं तुम्ही कामाला सुरुवात करा आणि मग गवस साहेबांनी सांगितलं की ठीक आहे,
आता याच्या पुढे जर प्रभागामध्ये काय आपलं कार्य व्हायचं असेल तर आपल्याला तुझ्या पत्नीला सोबत घेऊन चल. आणि त्याचप्रमाणे मी असेल किंवा पूजा ताई आमच्या असतील, आम्ही युवा सेना असेल, माझी युवती सेना असेल, सगळे आम्ही कार्यरत आहोत. आणि ह्या 198 मध्ये शिंदेचा म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे की गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये शिवसेना धनुष्यबाणाचा हा गड राहिलेला आहे. आणि आम्ही हा गड शिंदे साहेबांच्या आमचे मुख्य नेते आहेत, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी या बातमीकरतून तुमच्या चॅनलवर सांगतो की हा गड आता शिंदे साहेबांचा गड म्हणून आम्ही लढणार आणि याच्यावरती विजय आम्ही मिळवणारच, ही आमची संकल्पना आहे. बरं भाग्यश्रीताई, आम्ही तुमच्यापर्यंत येतो. महिला सक्षमीकरण याबद्दल काय सांगाल? महिलांच्या अनेक समस्या आहेत. महिलांना सरकारतर्फे आरक्षण किंवा अनेक रिझर्वेशन महिलांना दिली गेलेली आहेत, तरी देखील तुम्हाला काय वाटतं अजून काय त्रुटी भरून निघाली पाहिजे? बघायला गेलं तर तसं खूपच साहेबांनी खूप छान केलेलं आहे. लाडकी बहीण योजना महिलांना त्याच्यामध्येच महिला खूप खुश आहेत त्याच्यामध्ये. पण अजून जर काही असेल महिलांसाठी योजना तर त्या पण केल्या तरी खूप चांगली गोष्ट आहे साहेबांनी. पण मी त्यांचे खूप आभार मानेन की त्यांनी लाडकी बहीण योजनेमधून महिलांसाठी म्हणजे खूप गरजू महिलांना पण त्याचा खूप फायदा होतोय. खूप चांगली गोष्ट केलेली आहे. जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात किंवा नगरसेवक म्हणून तुम्हाला जर संधी मिळाली तर या 198 वॉर्डसाठी महिलांसाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले जातील? महिलांसाठी म्हणजे त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे, काही त्यांचे प्रश्न असतील ते मी सोडवायचा नक्की प्रयत्न करीन प्रत्येक महिलेचे. बरोबर. पूजाताई, आम्ही तुमच्यापर्यंत येतो. माझ्या माहितीनुसार याच 198 वॉर्डच्या तुम्ही शाखा प्रमुख आहात. काय सांगताय, कसं बघताय आता आपल्या सोबत म्हणजे आपण म्हणू शकतो की तुमच्या सहकारी भाग्यश्री कांबळे आता या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, काय सांगताय? सर्वांना जय महाराष्ट्र. भाग्यश्री सोबत तर मी आहेच आणि मी नेहमीच तिच्याबरोबर उभी राहणार. पण कुठेतरी हा वॉर्ड रिझर्वेशन माझा नाही आल्यामुळे मी थोडीशी डिमोटिवेट झालेली. पण भाग्यश्री आल्यामुळे थोडीशी ताकद भेटली की आपल्यातलाच कोणतरी नगरसेवक होईल आणि तिच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू आणि तिला निवडून आणू. साहेबांनी संधी दिली तर साहेब देतीलच संधी, नाही असं नाही, पण नेहमी तिच्यासोबत आम्ही उभे राहू. काय वाटतं तुम्हाला 198 मध्ये ह्या वॉर्डमध्ये काय काय गरजा आहेत? गरज तर भरपूर आहेत. रिडेव्हलपमेंट आहे, महिलांसाठी खूप काय करायची इच्छा आहे. ते जर आपला नगरसेवक आल्यानंतर आम्ही ती नक्कीच करू. मेन तर महिलांसाठीच करणं गरजेचं आहे, कारण की आमच्या प्रभागात काही महिला भरपूर घरकाम वगैरे करतात. तर मी आज लहानापासून बघते की वरळी विभागात म्हणजे ह्या विभागात जास्त करून हायराईज आहेत. त्या हायराईजमध्ये आपल्या महिला घरकाम जेव्हा करतात तर खूप वाईट वाटतं. तर त्यांच्यासाठी आम्ही काय करता येईल हे आमचं मिशन असणार आहे पुढचं, की ते काम न करता ते स्वतः अवलंबून काम करू शकतील, ह्याचं आम्ही बघू पुढे. आमचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता थोड्या दिवसापूर्वी आम्ही गेल्या महिन्यामध्ये आम्हाला कळवण्यात आलं की शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नागरिक सहायता कक्ष यांच्या सहाय्याने कमीत कमी 36 ते 38 योजना आहेत. त्यामध्ये महिला पुरुष जे प्रत्येक जातीपाती लोक आहेत त्यांच्यासाठी या काही योजना आणलेल्या आहेत. त्याचा आम्ही आता उद्या येणाऱ्या सोमवारपासून आम्ही प्रत्येक शाखेच्या वतीने वळी विधानसभेमध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही प्रत्येक शाखेने हे कार्यक्रम राबवा. त्याप्रमाणे आमच्या 198 प्रभागाकडून सोमवारी याची आम्ही सुरुवात करत आहे आणि याच्यामधून कित्येक महिलांना ह्याचा लाभ घेता येईल की ज्या गरजू आहेत, गरीब आहेत, की त्यांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जसं साहेबांना सांगितलं की जे देवदर्शनासाठी आपण जे जातात ज्येष्ठ नागरिक त्यांना आपण त्या तीर्थयात्रा एक जो आहे त्यातून आपल्याला त्यांना ते मिळता येईल. म्हणजे साहेबांनी सांगितले की समाजातील प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही आपली शिवसेना पोहोचवण्याचं काम करा. आणि आम्ही त्याच साहेबांचं काम आम्ही जसे साहेब आमचे म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार की साहेबांनी 53 सभा घेतल्या नगरपालिकेला. म्हणजे एकमेव असा नेता असा होणे नाही या महाराष्ट्रामध्ये की एका दिवसात या नगरपालिकेला 53 सभा घेतल्या. म्हणजे अजूनपर्यंत इतिहासामध्ये असं कुठल्याच पक्षाच्या नेत्याने एवढ्या सभा घेतल्या नसतील. याप्रमाणे साहेब पाहायला भिंगल्यासारखं
फिरतायत. आणि या वळीमध्ये साहेबांना फक्त बाकीच्या पक्षाचे बोलतात मिंदे सरकार आहे, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. कारण आम्हाला साहेबांनी सांगितले आणि साहेबच स्वतः सांगतात, मी आरोपाला उत्तर देत नाही, मी माझ्या कामातून उत्तर देतो. हीच आमची व साहेबांचं हेच विजन घेऊन आम्ही चाललोय. आम्ही पण आरोपांना उत्तर देणार नाही, आम्ही कामातून त्यांना उत्तर देणार. आणि आम्ही 198 वरती साहेबांचा धनुष्यबाणाचा उमेदवारच आम्ही निवडून देणार, याबद्दल दुमत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. या भाग्यश्री भूषण कांबळे होत्या आणि त्यांचे सहकारी पूजा बारिया होत्या. स्वतः भूषण कांबळे पण होते. या 198 साठी, या 198 प्रभागासाठी उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून उमेदवारीसाठी यांनी आपली इच्छुकता दाखवलेली आहे. अशाच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा सदर आपण चालू ठेवणार आहोत. अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.